दुसरीपर्यंतच्या शाळेतल्या मुलांच्या शाळेची वेळ ही 7 किंवा 8ची बदलून 9 करावी असा निर्णय जो आहे तो सरकारकडनं घेण्यात आलेला आहे आणि पुढच्या शैक्षणिक वर्षात याची अंमलबजावणी करू असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पण मुलांवरती याचा नेमका परिणाम कसा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर लहान मुलांच्या डॉक्टर आहेत, एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की मुलांच्या आयुष्यावर, त्यांच्या लाईफस्टाईलवर याचा नेमका परिणाम कसा होणार आहे. डॉक्टर, काय सांगाल, लहान मुलांच्या लाईफस्टाईलवरती याचा कितपत परिणाम होईल? म्हणजे आपण म्हणतो की एक स्लीप सायकल असते, ती सायकल डिस्टर्ब होईल का, त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि मुलांच्या आयुष्यात त्याचा एक पॉझिटिव्ह फरक पडेल? खूप फरक पडेल, खूप जास्त फरक पडेल. कारण की आत्ताच्या बघताच आपलं सगळे जे पॉप्युलेशन आहे ते स्लीप डिप्राइव्ड पॉप्युलेशन आहे. आपण आपल्या शरीरावर इतक्या गोष्टी बर्डन ऑफ केलेल्या आहेत की बाळांना पण आपण तसंच मोठं केलं. पटकन उठवा, त्यांना जर 2 शाळा असतील, म्हणजे 2 वेगळे शाळांचे टायमिंग असले तर त्याच सकाळी 7 ते संध्याकाळी 6 ह्याच्यात आपण 2 भाग करतो. सो अशा वेळेत काय होतं की आपण मुलांना लवकर उठवतो, त्यांना पटकन तयार करतो, त्यांना शाळेत पाठवतो. पण ते आदल्या दिवशी त्यांचं पॅटर्न काय होतं हे आपण कधी लक्ष देत नाही. आणि ही जी अशी मुलं आहेत ही आईवडिलांची वाट बघत असतात, पटकन झोपत नाही. आणि त्यातनं अजून एक असं ॲडिशनल आहे की आईवडील कौतुकाने सांगतात की नाही हो, हे 10:30 वाजता झोपत नाही, हे 11, 11:30पर्यंत झोपतात. पण जे मूल 11:30 वाजता झोपतं ते लवकर कसं उठू शकतं? मग त्याला पटकन उठवा, तयार करा, त्याला थोडंसं खायला द्या. आणि निम्म्यापेक्षा जास्त मुलं जी असतात ती पटकन खाल्लेली गोष्ट बसमध्ये किंवा रिक्षेत उलटी करून टाकतात. मग तो एक वेगळा पॅटर्न सुरू होतो. आणि त्याचं जे आपण कौतुकाने तयार केलेलं मूल आहे, जे आपल्याला असं बरं वाटतं की ह्या मुलाला आपण शाळेत पाठवू, म्हणजे आईचा आनंद, आईवडिलांचा आनंद जो असतो तोही कमी होतो. बरं, एक लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मुलांमध्ये काय 100% जरी नसल्या तरी बऱ्याच मुलांमध्ये हे एफेक्ट व्हायला लागले सध्या. आणि आपलं लाईफ पॅटर्न कसं असतं की आपण आईवडिलांची वाट बघत असतो. आईवडील आले की आपण बसतो, वाट बघतो, खेळतो. आणि हा सगळा पॅटर्न पुढे ढकलला गेला. कुठलंही मूल तुम्ही आज ऐका की 9 वाजता झोपतात का, तर तुम्हाला अगदी कमी टक्क्यांवर सापडेल की मुलं अगदी 9 वाजता झोपले, तो दमून थकून गेला आहे. हे मोठी मुलं आहेत अशी, म्हणजे साधारण 5वीतली जी मुलं आहेत ज्यांची शाळा. आणि मला अजून एक म्हणायचं की शाळा ज्या आहेत त्या काही शाळा अजूनही 8:40, 9:20 वाल्या आहेत, 9 वाजता शाळा होणाऱ्या. आणि त्यांचा आपण फीडबॅक नक्की घ्यावा. जर आपण हे उपक्रम करतोय तर ह्या शाळेचा फीडबॅक, हा सर्वे करावा. आणि ती मुलं आणि ते किंवा त्या पेरेंट्सना आपण हा प्रश्न टाकू शकतो की तुम्हाला ओव्हरऑल कसं वाटतंय, काय आहे त्यांचं वागणं, त्यांची चिडचिड, त्यांची झोप, त्यांची ग्रोथ. पण काही मुलं जी आहेत ती अगदी छोटी असतात, लक्ष देत नाही, चिडचिड करतात, खात पित नाही. हे सगळं आम्ही शोधून काढतो. आमच्याकडे पेरेंट्स येत असतात की हा खातच नाही. पण बऱ्याचशा गोष्टी कॉइन्स डाऊन टू स्लीप. आणि महत्त्व झोपचा सगळ्या लोकांना माहिती आहे की झोप किती महत्त्वाची आहे. आणि ही जी स्लीप डिप्राइव्ड मुलं आहेत, ज्यांची झोप होत नाही आहे, आपण त्यांना तसंच शाळेत पाठवतोय, त्यांच्या शिक्षणावरती, म्हणजे त्यांच्या ग्रास्पिंग पॉवरवरती याचा काही फरक पडतो का? आणि मुख्यतः अशा कुठल्या साईन्स आहेत, असे कुठले सिम्पटम्स आहेत जे आपल्याला या मुलांमध्ये दिसायला लागतात जेव्हा त्यांची झोप होत नाही आहे हे आपल्याला कळत असतं? म्हणजे हे कळत नसतं, मात्र काही साईन्स असतात जे हे आपल्याला इंडिकेट करत असतात की काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी व्यवस्थित घडी बसत नाही आहे. खूप साऱ्या ग्रोथवर येतात, भूकवर येतात. म्हणजे बॉडी पॅटर्न जो तुम्ही आता बोललात की स्लीप पॅटर्न, बॉडी पॅटर्न किंवा ग्रोथ किंवा भूक, म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही साधारण मुलांना जे वाढीचे टप्पे बघत असतो तेव्हा त्यांना विचारतो की वजन वाढते का, उंची वाढते का, बॉबल्स चांगले होत आहेत का, कसं असतं. तर शाळेतनं लक्ष देत नाही, फार चिडचिड करतात, शाळेतनं आल्यानंतर फेकाफेकी करतात, थोडेसे व्हायलेंट बिहेवियर असतं. सो हे सगळं ना बऱ्याच वेळानंतर होतं. हे अगदी आजच्या झोप झाली नाही तर तो मुलगा झोपूनच जातो ना, उठत नाही. पण ज्या मुलांना आपण फोर्सिबली, थोड्या वयाने मोठी असलेली मुलं आहेत जी अराउंड 10-12 वर्षाची मुलं, म्हणजे हे ग्रॉसली बोलते आहे मी, अगदी टिपिकल सांगत नाही. पण ही मुलं आधी खाणं बंद करून टाकतात.
मग त्यांचं वजन वाढत नाही, मग त्यांची उंची वाढत नाही. मग आमच्याकडे येतात की हे मूल आज खातच नाही आहे आणि मग तुम्ही काहीतरी टॉनिक द्या, काहीतरी औषधं द्या, ह्याला बघा ह्याला काय होतं आहे. हे सगळं बघता आपल्याला तेव्हा समजतं. मग आम्हाला बऱ्याचशी हिस्ट्रीमध्ये विचारायला लागतं की हिची शाळा किती वाजता असते, शाळेतनं काही कंप्लेंट्स येतात का, की आधी हा मुलगा पहिले 3 वर्ष खूप चांगला अभ्यास करत होता, आता काय झालं ह्याला. सो हे चांगली हिस्ट्री, चांगली कंप्लेंट्स आणि सगळं पूर्ण विचारताना लक्षात येतं. सो तुम्ही जे म्हणताय की काही सायन्स अँड सिम्पटम्स आहेत ना, बेसिकली कम्स डाऊन टू ग्रोथ, की वजन वाढत नाही आहे, टॉयलेटला जात नाही आहे, खाणं कमी केलं आहे आणि मग अभ्यासात कमी मार्क पडत आहेत. पण बऱ्याचशा आता हे लर्निंग डिस्लेक्सिक्स आणि हे सगळं निघताना सिम्पल जर आपण त्यांचं सगळं सॉल्व केलं की बाबा ह्याला झोप होतीये ना, होऊ दे, एखाद दिवशी सुट्टी घेऊ दे, पण झोप होऊ दे बाबा ह्याची, असं पण सांगतो ना. जे आधीचे आपले पूर्वज सांगायचे की लवकर उठा, पण लवकर उठून आता होत नाहीये तसं. झोपा हाही त्याचा एक भाग आहे. येस, वेळेवर झोपा किंवा लवकर झोपा. ह्या मुलांना साधारण 10 ते 12 तास झोप लागते. पण ही मुलं जी लवकर उठतात ती बरोबर दुपारी येऊन 2 तास झोपून टाकतात मग, आणि मग परत सेम सायकल सुरू झाली. मग रात्री उशिरा झोपतात. सो मला असं वाटतं की आपण एक चांगला सर्वे घ्यावा. ज्या शाळांमध्ये हे चालू आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांची मुलं इंटर स्कूल किंवा ह्याच्यात आपल्या डिबेट्स अँड कॉम्पिटिशनमध्ये त्यांचं परफॉर्मन्स कसं आहे, किती टक्केवारी आजकाल बंद झाले. म्हणजे आजकाल आपण 90% पडले, ग्रेड्स वगैरे ते सगळं आता वेगळं झालं. असं बघून मला असं वाटतं की यू मस्ट गो अहेड अँड कंटिन्यू दिस कॅम्पेन. त्यामुळे एखाद्या मुलाची जर झोप होत नसेल तर त्याचा परिणाम अर्थातच त्याच्या शाळेत तो कसा वागतोय याच्यावरती तर होतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ग्रोथवरही होतो. मुलांची चिडचिड होणं हेही झोप झाली नाही तरच होतं. आणि जर शाळेची वेळ बदलली गेली तर अनेक मुलांना याचा फायदा होऊ शकेल असंही आपल्याला सांगण्यात येत आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह देव्यानी यंतलाबादकर, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.